आयोजित केलेल्या या बैठकीला उपस्थित असलेले आपले निरीक्षक सुनीलजी भुसारा, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, शहराध्यक्ष आपले ज्येष्ठ नेते आदरणीय गजाननजी नाना शेलार, गोकुळजी पिंगळे, माणिकभाऊ शिंदे, संजय नाना चव्हाण, दीपकाताई चव्हाण, उदय सांगळे, सयाजीराव गायकवाड, संगीताताई पाटील, अनिता दामले, पुरुषोत्तम कडला, श्याम हिरे, समाधान कोळुबिले, तौसिक मनियार, शबू नागरे, लक्ष्मण मंडाले, अशोक मोगल पाटील, सलीम रिजवी, रतन चावला, रामकृष्ण झाडे, सर्व व्यासपीठावरील सर्व निष्ठावंत पदाधिकारी, उपस्थित कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, खरं म्हटलं तर आपल्या बऱ्याच लोकांना बोलायचं होतं, परंतु वेळेच्या अभावी आपल्या काही लोकांना बोलण्याची संधी मिळाली नाही, त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राज्याच्या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा माझ्यावर दिली आणि सर्व नेते मंडळींनी मला या ठिकाणी अध्यक्षमध्ये नियुक्त केले. पद मिळाल्यानंतर या पदाचा उपयोग हा पक्षवाढीच्या बरोबर सामान्य कार्यकर्त्याला बळ देणारा असावा, माझ्या पदाधिकाऱ्यांना बळ द्यावा असावा, या उद्देशाने महाराष्ट्रामध्ये आम्ही दौरे सुरू केलेले आहेत आणि आपल्या विभागातला या तर महाराष्ट्राचा दौरा नाशिकमधून सुरू होतोय आणि या बैठकीच्या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, कठीण काळ आहे, पण मनात आणलं तर आपण इतिहास घडू शकतो. सध्याच्या निवडणुकीची राजनीती ही फार बदललेली आहे. एका बाजूला सत्ता आणि एका बाजूला अर्थव्यवस्था जबरदस्त असताना तीन पक्षाची महायुती असताना एवढा दारुगोळा सामुग्र नसताना आपल्याला लढायचं आहे. मी अनेक राष्ट्रामध्ये बघितलं, अनेक हुकुमशाह होऊन गेले, पण ज्यावेळा उठाव होतो त्यावेळा इतिहास घडतो. मला वाटतं राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आल्यानंतर उठाव करून महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्याचा प्रयत्न आपण आजपासून सुरू करायचा, अशा प्रकारचा निर्णय घेऊया. मी सूचना करणार आहे, भाषणाला वेळ भेटेल तेव्हा वेळ, कोणाला शिव्या घालायच्या तर त्याला पण घालील आणि माझ्या कार्यकर्त्यावर कोणी अन्याय केला तर त्याच्या कॅबिनमध्ये घुसून त्याला जाबसुद्धा विचारेन, हा शब्द तुम्हाला पहिला देतो. काही विषय आहे, पक्ष संघटना म्हणून काही माझ्या अपेक्षा आहे. आदरणीय शेलार साहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमच्यासारखा कोण असता तर मोक्याची जागा एवढी दिली नसती, त्यांनी मी दत्ता पाटील व्यवसायच बघितला असता. पण एक जिद्द लागते. पक्षाचं मोठं कार्यालय असताना ते ताब्यातून गेलं आणि निष्ठावंत योद्ध्याने ठरवलं, काही झालं तरी नाशिकमधला असलेला बालेकिल्ला हा शाबूत करण्यासाठी माझी जागा आणि माझं कार्यालय देतो, पण इथं कार्यालय सुरू करून नवीन अध्याय सुरू करूया. नाना, माझ्या पक्षाच्या आदरणीय पवार साहेबांच्याकडे सगळ्यांकडे तुमचा आधार आहेच, पण आमच्याकडे सुद्धा तो आधार कायम राहा, हा शब्द तुम्हाला देतो. बाकी अनेक पदाधिकारी आहेत, दत्ता पाटील मी बाजार समितीत एकत्रच होतो, कार्याध्यक्ष वगैरे सगळे आहेत.
संघटना मजबूत करणं गरजेचं आहे. संघटना मजबूत करताना राज्याचे, राष्ट्रीय पातळीवरचे, तालुका पातळीवरचे, जिल्हा पातळीवरचे जे पदाधिकारी आहे, मुसारासाहेब तुम्हाला सगळ्यांना दोघांनाही बसवून त्याची छाननी करून घ्या. कोण आपल्यावर कायम राहणार आहे ते पहिलं बघा. आणि त्याचबरोबर ज्याला इच्छा आहे काम करण्याची, मी मगाशी मुद्दाम प्रथा बदलली जरा, आमची भाषणं रोजच आहे, पण समोरच्या माणसाची पोटातली तळमळ काय ती तिरली पाहिजे. म्हणून ती मुद्दे ऐकताना काही तरुण असतील, काही वेगवेगळे सहकारी असतात, त्यांना वाटतं मला पक्षात काम करायचं. मगाशी यांनी सांगितलं मी पवारसाहेबांचा निष्ठावंत आहे, माझ्याकडे पद नाही, पण होत करू. मी पवारसाहेबांना जेव्हा अध्यक्षपदाची धुरा घेतल्यानंतर मला त्यांनी विचारलं, सातत्याने पवारसाहेब मला एकच सांगतायत, काही कर, नवीन कार्यकर्ते घेऊन, नवीन टीम घेऊन तू पक्ष बांध. माझं म्हणणं आहे की ती काम आता आपण करावं. आहे त्या पदाधिकाऱ्यांचा अहवाल घ्या, जे फक्त पदासाठी आहेत, पक्षाला काही फायदा होत नसेल तर त्यांचा आपण वेगळा विचार करू. आणि जे खरोखर आत्ता लढण्याच्या कारकिर्दीमध्ये, आमचा शेलार मामा म्हणताय गुन्हे झाले तरी हरकत नाही, केस झाले तरी हरकत नाही, पण मी मागे हटणार नाही, तसेच कार्यकर्त्याची मला गरज आहे. आमच्या तरुण सहकारी सांगळे इथं बाजूला बसलेले आहे. मी येताना पहिला जिल्ह्याचा आढावा घेतो, काय केलं पाहिजे ते. मी त्यांना सांगितलं आहे, सत्तेमध्ये आता मी तुम्हाला खरंच सांगतो, 4 वेळा आमदार झालो, 5वी वेळा आमदार आहे, मंत्री झालो वगैरे सगळं झालं. माणसाचं वलय असलं की त्याला सगळे विचारत असतात, पण लढण्यामधून जो मोठा होतो ना तो लक्षात राहतो. मी सांगळ्यांना सांगितलं आहे, तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची मला गरज आहे. एक अशी टीम तयार करू ही 100 जणांची फायटिंगवाली टीम असेल की महाराष्ट्रामध्ये या 100 जणांचा शरद पवारांचा माणूस हा लक्षात राज्यात राहिला पाहिजे, अशा प्रकारचं काम करायचं आहे. मी त्यांना सांगितलं आहे. मी त्यांचं 5 मिनटं भाषण ऐकलं आहे. मी थोडा चळवळीतला कार्यकर्ता आहे, कामगार संघटनेचा, आणि थोडं परकट बोलतो. तुम्हाला बोललो असं वाईट वाटून घेऊ नका, पण मी तुम्हाला सांगतो काय लढायचं एकदा लढू, त्याशिवाय तुमची आणि माझी ओळख होणार नाही. आणि म्हणून आम्ही काही जबाबदाऱ्या द्यायच्या त्या आम्ही वरिष्ठ बसू. आमच्या दीपिकाताई तर विधानसभेमध्ये हितच अशा बोलतात, त्याच्यात तिथं पण बोलायच्या. पण आपण एक अशी टीम करू की नाशिकमध्ये या टीमला शरद पवारांची ताकद काय या अख्ख्या नाशिकला कळवण्याची एक बांधणी आपण करू. आणि म्हणून तशा प्रकारच्या जबाबदाऱ्या मी स्वतः देईल, कोणी नाही म्हणू नये अशी माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक फ्रंटलला मान सन्मान दिला पाहिजे. माझ्या अध्यक्षापासून ही खरी गोष्ट आहे की कार्य करणारा कार्यकर्ता, मी मगाशी बघत होता तो पोरगा बघा तिथे बसला, उभा राहा तू जरा, गुलाबी शर्टच्या मागचा, हा तू मागं बघतोस तो, हा एकटा कार्यकर्ता माणसं बसवत होता. तो कार्यकर्ता पदाधिकारी माहीत नाही, पण तो एवढा कष्ट करत होता. अशा कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं तर पार्टी वाढू शकते. म्हणून मी सगळ्यांना सांगतो आपण तशा पद्धतीने काम करायला सुरू करूया. 2-3 विषय आहेत, निर्णय लगेच घेऊन टाकू. मी मगाशी आलो तेव्हापासून आमचा सत्कार सोहळा आपण सगळ्यांनी बघितला. या सत्कारामध्ये लोकांनी आपले व्यथा मांडलेले आहे. सातारा जिल्हा जसा भक्कम होता तसा नाशिक जिल्हा सुद्धा पवारसाहेबांचा भक्कम आहे आणि होता. पण बाले किल्ले आणि गड हे उद्ध्वस्त करण्याची रणनीती जी आहे भाजपकडे, त्याला आपण आता छेद करणं गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याकडं कार्यकर्त्यांकडं, पदाधिकाऱ्यांकडं आपल्याकडं काही नाही, आपल्याकडे विचार आहे. मी 2-3 विषय फक्त घेणार आहे. आणि मला वाटतं की मी नवी मुंबईला मोर्चा काढला तिथल्या भूमिपुत्रांच्या, त्यांच्या लोकांसाठी. नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यामध्ये या सरकारची नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नाराजगी आहे.
कारण हे सरकार जे आहे ना, हे सरकार उद्योगपतीचं पायगाडा घालणार आहे. हे मुंबई वगैरे हे सगळं नियोजन पद्धतीने आपल्याकडे कसं खेचायचं यांचा प्रयत्न चालू आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न इथला नाही तर महाराष्ट्राचा जटिल आहे. कांद्याने सरकार उलटं करून टाकलेलं आहे. म्हणून दोन्ही अध्यक्षांनी तुम्हाला सांगणार आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये दूध व्यवसायाच्या बाबतीत आता अमोल तुमच्यापर्यंत पसरलेला आहे. सरकारने भाव डिक्लेअर केला, पण तेवढे खाजगी दूध पुरवठा घेणारे देत नाही. आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये हाऊसमध्ये सांगितलं होतं, दुधाचा विषय आम्हीच मांडला सभागृहामध्ये, तेव्हा 2 रुपये वाढवून दिले. मी हाऊसमध्ये आम्ही विषय मांडला की बऱ्याच लोकांना तुम्ही सवलती देत आहे, पण खाद्यावर सुद्धा GST माफ करा. वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांच्या असलेल्या उपकरणं असतील, शेतकऱ्यांची असलेली बाकीची सगळी सुविधा देण्याची प्रकरणं असतील, कर्ज असेल, या बाबतीमध्ये तुम्ही सवलत द्या. मुख्यमंत्री म्हणाले की मी योग्य वेळी कर्जमाफी करेन, ते निवडणुकीला फक्त जाहीर करतील. आता सध्या सरकारच कर्ज भागीदारी झालेलं आहे. 89,000 कोटी रुपये कंत्राटदारांची देणी बाकी आहे. 8.5 लाख कोटी कर्ज आपल्यावर आहे. अजितदादांसारखं अर्थसंकल्प जास्त वेळ सांभाळणाऱ्या नेतृत्वाला सुद्धा बजेट टाकल्यानंतर 3 महिन्यात लगेच सप्लिमेंटरी बजेट आणावं लागतं. यातले पैसे तुमच्यासाठी काही नाही. 86,000 कोटी शक्तीपीठ, वेगवेगळ्या प्रश्नाला ते प्रश्न देतात, पण गरिबांसाठी पैसे नाही आहे. माझी विनंती आहे, प्रीपेड मीटर आणलेलं आहे, ते कंपल्सरी केलेलं आहे. काल केंद्र सरकारने FRPचा एक भूमिका निश्चित केलेली आहे. त्यांनी आता FRPचे 3 हप्ते द्यावे असं सांगितलेलं आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्या विषयाला हात घाला. मी तुम्हाला सांगतो, मी पवार साहेबांना भेटणार आहे आणि त्यांना विनंती करेन, नाशिकलाच आपण 1 दिवसाचं शिबिर घेऊया आणि आदल्या दिवशी शिबिर घेऊ आणि दुसऱ्या दिवशी महामोर्चा हा शेतकऱ्यांच्या आणि विविध प्रश्नावर या ठिकाणी काढायचा. कारण बऱ्याच लोकांचं या नाशिकवर लक्ष आहे. आपल्या पक्षाचं का नसावं? बऱ्याच लोकांचं आहे. 3-3, 4-4 मंत्री आहेत. मंत्री असून काय तुम्हाला माहिती आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षांनी इथं लक्ष ठेवलेलं आहे. आता कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याला सुद्धा महानगरपालिकेला जमीन विकायला लागते. कुंभमेळ्याचे पैसे सुद्धा अजून केंद्राने दिले नाही, राज्याने दिले नाही. परंतु कुंभमेळ्याचं पालकमंत्रीपद कोणी घ्यावं याच्यावर फक्त वाद चालू झालेला आहे. टेंडर बरीच निघालेली आहे. कुंभमेळ्यासाठी हा खर्च होतोय का कॉन्ट्रॅक्टरांनी आपल्या पक्षासाठी होतो याचा येणारा काळ सांगेल. माझी भूमिका असं आहे की नाशिक सेन्सिटिव्ह आहे. नाशिकचं तुम्ही दोन्ही अध्यक्षांनी सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांनी बसा आणि नाशिकच्या मोर्चाची तयारी सुरू करा. मी 10 तारखेला साहेबांना भेटेल. जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, सगळे त्यावेळेला साहेबांशी भेटून शिबिराची वेळ आणि मोर्चाचा दुसरा दिवस हा निश्चित करण्याचा मी प्रयत्न करेन. जरी शिबिर इथं झालं नाही तरी महामोर्चा हा राष्ट्रवादीतर्फे करायचा अशा प्रकारचा निर्णय आजच्या बैठकीत घेऊया. हा एक निर्णय झाला. मगाशी मालेगावचा विषय मांडलेला आहे. मी इथं सांगतो, अध्यक्षांनी वेळ घ्यावी आणि मालेगावच्या प्रश्नाच्या कामगारांच्या प्रश्नासंदर्भात माझी तारीख घ्यावी. मी स्वतः मालेगावला येतो आणि त्या मालेगावच्या असलेल्या लोकांच्या प्रश्नासंदर्भामध्ये त्यांना किमान वेतनापासून जे प्रश्न आहेत, मालेगावचे आमचे पदाधिकारी आहेत त्यांना मी भेटतो नंतर. ते मला सांगा, मोर्चा तुम्ही ठेवा. त्यांना कसं किमान वेतन लागत नाही ते शशिकांत शिंदे बघून घेईल.
लोकांना फक्त तुम्ही गोळा करा, जाब विचारण्याची तयारी आपण अध्यक्ष ठेवूया. किमान वेतन देतात का नाही देतात, काय काय त्यांना फायदे मिळतात, ते काय नाही ते बघू आपण. इथल्या कामगार आयुक्ताला सांगेल, जर तो निर्णय झाला नाही तर त्याला खुर्चीवर बसून देणार नाही. निर्णय धाडसाने घेऊया. त्या लोकांना वाटलं पाहिजे इतक्या वर्षानंतर कोण नाही, पण राष्ट्रवादी बघितले आमच्याकडं. हा एक विषय ताब्यात घेऊ आपण. त्याचं नियोजन मी आता यांच्याबरोबर बसून करतो, तारीखसुद्धा देतो. चौथा मुद्दा माझ्या युवक आणि विद्यार्थ्यांसाठी आहे आणि महिला भगिनीसाठी. मला कार्यशील युवक आणि विद्यार्थी संघटना आक्रमक पाहिजे. तुम्हाला काय त्रास झाला आम्हाला सांगा, आम्ही संपर्क करू. मी आहे, रोहित पवार आहेत, बाकी नेते आहेत. पहिला इथला बेरोजगारांचा विषय हातात घ्या. इथल्या कंपन्यांची नावं काढा. त्या कंपन्याची असोसिएशन असेल त्यांचं नाव काढा. आणि एक आपल्याकडं जसं मगाशी सांगितलं 15,000 लोकांनी नोकरीच्या संदर्भातून अर्ज केले होते. माझं म्हणणं आहे की या ठिकाणी त्या असोसिएशनला भेटून त्यांच्याकडं कोणत्या नोकऱ्या उपलब्ध होतात याच्याबद्दलची माहिती घेऊ आपण आणि त्यांना सांगू आपण की इथे नोकरी जी लागेल ती स्थानिक असलेल्या मुलांनाच लावली पाहिजे. ही भूमिका राष्ट्रवादीची असली पाहिजे. त्याचं नियोजन तुम्ही करा. त्यांना आपण भेटल्यानंतर ते किती न्याय देतील हा पुढे बघू. नाही दिला तर माझ्या युवकांच्या बरोबर पहिल्या आंदोलनाला मी तिथे असेल. माझी स्पष्ट भूमिका आहे. आपण कृतीवर येऊ आणि ह्या कृतीवर येत असताना या संदर्भामध्ये माझ्या आणि माझ्या प्रभारी आम्ही सगळ्यांची जबाबदारी असेल. माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक लढाई करू. ते कसे सरळ होत नाही ते बघू आपण. आपल्याला काय चोका करायला नाही, कोणाकडून पैसे मागायचे नाही, कोणाकडून खंडणी घ्यायची नाही, कोणाकडून काय घ्यायचं नाही, कोणाकडून कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाही. आमची पार्टी गरिबांसाठी लढते, आमची पार्टी लोकांसाठी लढते, आमची पार्टी बेरोजगारांसाठी लढते, आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतो, माझ्या मजदुरांसाठी लढतो. हे 2-3 विषय घेऊन आज आपण कामाला सुरुवात करूया. तुम्ही नियोजन करा, मला वेळ मागा, मी वेळ देतो. या तिन्ही विषयासंदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी करायचं. आणि हे करत असताना मला वाटतं माझा युवकचा तिथं मगाशी तालुक्याच्या इथं सत्कार करताना काही लोकांनी मला सांगितलं आहे की इगतपुरीचा तालुक्याचा अध्यक्ष होता. त्यांनी मला सांगितलं की आम्ही गेलो होतो, दूषित पाणी सोडलं, काही तिथं लक्ष घातलं नाही. त्या कंपनीला प्रदूषण महामंडळाचे नियम आहेत तो मोठे. आणि जिल्हाध्यक्षाने तुम्हाला पण सांगतो, आपले सगळे नेते मंडळी आहेत. एखाद्या कार्यकर्त्यांनी तालुका अध्यक्ष असेल किंवा तो वार्डाचा अध्यक्ष असो, त्यांनी आंदोलन घेतलं तर त्याला तुमच्या नेत्यांचा पाठबळ मिळालं तर त्याला वजन प्राप्त होतं. मला वाटतं की ती भूमिका आपण घेऊया. म्हणजे त्या कार्यकर्त्याला लढण्याची उमेद त्या ठिकाणी जागृत होईल. आणि या बाबतीमध्ये काही कंपन्या जर दूषित पाणी सोडून शेती नष्ट करत असतील तर या संदर्भामध्ये सुद्धा आपण कार्यक्रम हातात घेऊ. हे करण्याच्या बाबतीमधला निश्चितपणाने प्रयत्न करू. जनसुरक्षा बिलाच्या बाबतीमध्ये कोणीतरी विषय मांडायचा आहे. जनसुरक्षा बिल त्या कमिटीत मी पण होतो. आम्ही बोलणारे म्हणून आम्हाला घेतलं होतं. जनसुरक्षा बिल हे नक्षलवाद्यांसाठी तयार केलं अशा प्रकारची चर्चा केली. या चर्चेमध्ये आम्ही स्पष्ट क्षमता भूमिका मांडली. आम्हाला जी शंका होती की सरकारच्या विरोधात आंदोलन करणारे किंवा सरकारच्या विरोधात कोणी भूमिका मांडली तर त्याच्यावर हा कायदा लागू होणार का, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जे नक्षलवाद्यासाठी मदत करणारे विचार आहेत त्यांच्यासाठी हा पण कायदा केलेला आहे. फक्त त्यात एक उल्लेख त्यांनी असा केला की डाव्या विचारसरणीचा विषय जो केलेला आहे, त्या डावा विचारसरणीच्या बाबतीमध्ये आम्ही परत खुलासा मागितलेला आहे की डावे पक्ष म्हणजे कम्युनिस्ट असतात. आपल्याकडं नाशिक जिल्ह्यामध्ये कम्युनिस्ट आहेत. तर या कम्युनिस्ट विचाराच्या संदर्भातून राजकीय आंदोलनं झाली नक्षलवादी सोडून तर त्यांच्यावर कारवाई होऊ नये अशा प्रकारची भूमिका आपल्या पक्षाची कायम आहे. परंतु यामध्ये जर राजकीय फायदा घेऊन कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर 100% आपण त्याच्याविरुद्ध आहोत. यामध्ये कुठल्याही भूमिकेची तडजोड नाही अशा प्रकारची भूमिका आपली आहे. अल्पसंख्याकांच्या बाबतीमधला विषय काही लोकांनी मांडला. पवार साहेबांची भूमिका सरळ आहे.
या देशामध्ये राज्यकर्ते पैसे आणि उद्योगपती याच्यातूनच काम करताय, गरिबांच्यासाठी त्यांना पडलेला नाही. धर्मवाद वाढवायचा ते नेहमी प्रयत्न करतात. या धर्मवादाच्या निमित्ताने आपल्याला सत्ता आणि राजकारण हातात मिळतं अशा प्रकारची भावना ह्यांच्या मनामध्ये एवढी भरलेली आहे की त्यांनी बाकीचा विषय सोडून दिलेला आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांच्या मनामध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण आहे. ते जाणीवपूर्वक मग मंत्री जरी असले की कोणी असलं तर ते पसरवण्याचा प्रयत्न करतायत. या लोकांना विश्वास देणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्या फ्रंटलमध्ये अल्पसंख्याकांचे वेगवेगळे कार्यकर्ते जे ॲक्टिव्ह आहेत त्यांना आपण पद देऊया. त्याचबरोबर मागासवर्गीय असेल, ओबीसी असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणचा आदिवासी असेल, अशी चांगले कार्यकर्त्याची भुसाराची एक टीम ही तयार करू. आणि ही फ्रंटल टीम ही निश्चितपणाने पक्षाच्या, कारण तो काम करणारा कार्यकर्ता नेत्याच्या नजरात आला पाहिजे. त्यामुळे तो कार्यकर्त्याची फ्रंटल टीम तयार करू, त्याच्या माध्यमातून आपण एक पुढे काम करण्याची भूमिका निश्चितपणाने घेऊ. लढाई मोठी आहे. ही लढाई करत असताना तुम्हाला मी एवढंच सांगतो की आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे. प्रखर विरोधी पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यामध्ये आणि तो लोकांसाठी लढतो, ही प्रतिमा तुम्हाला 1 महिन्यामध्ये उभी करायची आहे. 1 महिन्यात. त्यामुळे आता 2-3 महिन्यामध्ये निवडणुका लागतील. निवडणुका लागल्या की अचानक आपण तयारी करायला लागू. माझा आजही म्हणणं आहे 50 कार्यकर्ते येऊन द्या, पण नाशिकच्या प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भामध्ये माझा कार्यकर्ता रस्त्यात उतरतो हा संदेश जाण्याचा प्रयत्न करूया. आमची चूक झाली. आम्ही फ्री प्लॅन करून विधिमंडळामध्ये जर केलो असतं ना तर 2 मंत्र्यांचे राजीनामे झाले असते. आमच्यात एक वाक्यता नाही. एकाने एक विषय मांडला की दुसऱ्याने दुसरा विषय मांडला की ते बायप्रिकेशन होतं आहे, ते विभागलं जातं. मग सरकार निर्धास्त राहतं. पण आम्ही 1 दिवसासाठी फक्त आंदोलन करतो आणि त्यानंतर परत तो विसर पडतो. मग फक्त मंत्र्याचं खातं बदललं जातं. जनजागृती अशी झाली पाहिजे ना की लोकांमध्ये जोपर्यंत ह्या सरकारच्या चुकीच्या पांड्याला त्या ठिकाणी बदल होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन मागं घेतलं नाही पाहिजे. 2 उदाहरणं सांगेल आणि मी थांबणार आहे. मी भाषण करायला आक्रमक आहे. ज्यावेळेला मोर्चा निघेल तेव्हा सरकारच्या आणि अधिकाऱ्यांची काय सालपटं काढायची मी काढेल. पण माझं एकच म्हणणं आहे. कोल्हापूरचा एक विषय सांगतो. महादेवी हत्तीनेचा विषय निघाला. लोक रस्त्यात आले. पेटा कायदा. लोकांनी सांगितलं की आम्ही तिची काळजी घेऊ. लगेच दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात सगळीकडे ती हत्तीनेची कशी आम्ही काळजी घेतोय हे दाखवायचा प्रयत्न झाला. तरीसुद्धा लोक रस्त्यावर आली. सरकारने सांगितलं आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागू. लोकांचा रेटा आल्यानंतर काय होतं, सरकारला भूमिका बदलावी लागली. मला मगाशी एका पत्रकाराने विचारलं, कबूतर खाण्याचे ते कबुतराचे जे हे होतं ते बंद करण्यात आलंय, आता ते काढण्यात आलं. मला पत्रकाराने विचारल्यानंतर मी पत्रकारांना एकच शब्द विचारला, हा बंद करण्याचा निर्णय कोणी घेतला? हा काय राष्ट्रवादीने घेतला नाही. विधान परिषदेमध्ये भाजपच्या आमदारांनी हा विषय मांडला. त्यामध्ये चित्राताई वाघ वगैरे असतात. त्या बोलल्या माझ्या सासूबाई ह्याच्यामुळेच गेल्या. आणि भाजपच्या आमदारांनी विषय मांडला आणि त्याच्यावर सरकारच्या वतीने मंत्र्यांनी निर्णय दिला की हे कबूतरखाने बंद करायचे, कारण त्याने श्वसनाचा त्रास होतो आणि लोकांच्या मृत्यूला कारणीभूत होतं. हा निर्णय काय आम्ही मांडला नाही. हा निर्णय सरकारने मांडला. सरकारने निर्णय दिला. सरकारच्या पक्षातल्या पक्षांनी मांडला. जनतेचा रेटा आला आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आम्ही शिथिलता करू. आमची चूक इथंच आहे. शेतकरी कांद्यापासून आजपर्यंत इतका लढतोय. मी विधिमंडळामध्ये विषय मांडला होता
खरीप हंगामाचा मंत्रीने उत्तर दिलं 65 मिलीमीटरचा पाऊस पडला पाहिजे, सलग 10 दिवस पाऊस पडला पाहिजे आणि मग त्या निकषात बसल्यावर आपण ओला दुष्काळ जाहीर करू. आता एका दिवसात पाऊस एवढा पडतो, ते काशीमध्ये एवढा मोठा ढगफुटीचा प्रलय झाला. उत्तराखंड काही निर्णय नाही. मी नाशिकवरून जाताना साहेबांना सांगणार आहे, साहेब आंदोलनाची धार पहिली कुठून सुरणार करणार ते नाशिकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आजपासून तुम्ही कामाला लागा. मोर्चा आणि ह्या प्रश्नासंदर्भातून मी साधारणतः 22, 23, 24 पर्यंत मी दौऱ्या मी पक्ष संघटना पहिली मजबूत करणार आहे. 100 लोक फायर फायटिंगवाले काढा. 100 लोक शिट्टी वाजले की 100 लोक हजर राहिले पाहिजे. मग कोणाचा पुतळा जाळायचा आहे, कोणाला जाळायचा आणि कोणाला जाळायचं म्हणजे कोणाचे विचार जाळायचे असतील आता तेवढंच ब्रेकिंग न्यूज सुरू व्हायची. तर त्या फायर फायटिंगने उभं राहायचं आहे. मी खात्रीपूर्वक सांगतो 2029ला सरकार हे आपलं 100% बनणार आहे. उद्याच्या निवडणुकीला लगेच यश येईल हे मी मान्य करत नाही, पण यश कधी येईल? तुम्ही आजपासून वाद पेटवायला सुरुवात केली तर यश येईल. मग कोणाला गरिबाला उभं करा, तो निवडून येईल. मला सांगा, बगरे सर आले का नाही निवडून? वातावरण होतं. आमच्या वेळेला पण मला सांगला 20 दिवसात लढत. आपण तर काय साहेबाचा आदेश झाला कुठे लढतो. पण महाराष्ट्रामध्ये इतिहास झाला नाही, देशात इतिहास झाला. मग हे सावध झाले, मग सगळ्या यंत्रणा वापरला सुरुवात केलेल्या आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका उद्या येणाऱ्या निवडणुका, चलार साहेब तुमचा आदेश शिरसावत द्या. मी पहिलंच ठरवणार आहे. तो बिचारा आजपासून कष्ट करतो, पुढच्या निवडणुकीचं डोळ्यासमोर ठेवू आणि नंतर मग आम्ही बघतो निकषात बसतो का नाही बघतो. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, या लोकांनी निवडणुका एवढ्यासाठी लांबवल्या. लोकसभा विधानसभेला जर पार्टी बांधली गेली असती जिल्हा परिषद पंचायत समितीला तर चित्र वेगळं दिसलं असतं. म्हणून त्या निवडणुका होऊ नये म्हणून यांनी निवडणुका लांबवल्या. आता निवडणुका होत आहेत. कोणीही उमेदवार तुम्ही, आम्ही तुम्हाला अधिकार देतो जिल्हा स्तरावर. तुम्हाला कोणाची आघाडी करायची आहे, युती करायची का काय करायची, म्हणजे युती नव्हे आघाडी, ती आघाडी तुम्ही करायची. तुमच्या स्तरावर तुम्ही बैठका घ्या. मी मगाशी अध्यक्षांना सांगितलेलं आहे, पहिल्या प्रथम आपणच सुरुवात करा. तुम्ही फोन करा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस जिल्हाध्यक्षांची तुम्ही बैठक घ्या. तुमच्या स्थानिक पातळीवर चर्चा करा. कुठं आपण ताकदीचे आहोत, नकाशा घेऊन बसा. इथे आपली ताकद आहे, इथं आपल्याला उमेदवार द्यायचे. इथं आपली ताकद नाही आणि जिथं डिस्प्यूट राहील तो तसाच ठेवा. तिथं दोघांनी मागणी केली तर आमचाच उमेदवार पाहिजे तर तो बाजूला ठेवा. पण चर्चा लगेच सुरू करायला आपण तयारी करा आणि आपण चर्चा करायची आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा. आणि मग शेवटच्या क्षणाला आपण निर्णय घेतो तो चुकीचा होतो. मला वाटतं तुम्ही जे उमेदवार द्याल, आणि आत्ता सांगतो फाटका पण कार्यकर्ता असो, पडला तरी हरकत नाही, पण तो पक्षाचा निष्ठावान असेल त्याला तिकीट देण्याचा निर्णय आपण घेऊ. अशा प्रकारची भूमिका स्पष्ट आपली असेल आणि त्या पद्धतीने आजपासून तुम्ही कामाला लागा. याच कार्यालयातून परत एकदा मी सांगतो, 2 वर्ष मेहनत करावं लागेल. आत्ता पेरणी करा, पाऊस चांगला पडला तर 2 वर्षांनी 100% आपला पीक चांगलं निघेल. तुम्ही अजून एक काम करा. आपण कार्यालय घेतलेलं आहे. पदाधिकाऱ्याचा, कार्यकर्त्याचा कोणतेही काही प्रश्न असतील तर तुमच्याकडे नोंद करून घेत जा. तुमच्या लेवलवर तुम्हाला जे सोडवता येईल ते सोडवा. राज्याचे असतील, मी पण आता पक्ष कार्यालयामध्ये जनता दरबार आणि कार्यकर्ता दरबार ठेवलेला आहे. कोणाचे काही प्रश्न असले तर राज्यात असतील, तुमच्याकडून सुटले नाही तर आमच्याकडे पाठवून द्या. भले आपली ताकद नाही, पण नावात वजन असलं पाहिजे. 10 पैकी 2 प्रश्न सुटले तरी त्या कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे की पक्ष माझ्या मागं उभा आहे. आणि मला वाटतं की ही एक प्रथा चालू करू. आपण इथं तक्रार वही ठेवा किंवा लेखी अर्ज ठेवण्यासाठी आपण लोकांना सांगा. माझा जरी संपर्क झाला नाही ते कॉन्टॅक्ट
नंबर तुम्हाला पक्ष कार्यालयातला जो आहे तो तुम्हाला मी देतो, त्याच्याकडे पोचवलं, अर्जंट असेल निरोप पोचवला तरी मग मी लगेच तिथं कॉन्टॅक्ट करेल. पण तो ही सिस्टीम करू. यामध्ये आपल्या कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे माझी तक्रार गेली, पोलिसांचा त्रास होतो, काही खोटे गुन्हे दाखल करतात, काही लोकांचा प्रांताकडं काम आहे, काही लोकांचे कमिशनरकडं काम आहे, वेगवेगळी कामं असतात. आपण स्वतः फोन करा, आपण फोन करा. तुम्हाला वाटलं की हा अधिकारी मला मदत करत नाही, आम्हाला सांगा, आम्ही सांगू आमचे जिल्हाध्यक्ष तुम्हाला भेटायला येतील, त्यांचं काम करा. नाही ऐकलं तर नाशिकला परत येऊ, तेव्हा तुम्हाला घेऊनच आम्ही त्या अधिकाऱ्यांना भेटून येऊ, एक गुच्छ देऊ त्यांना किंवा आमची कामं करावं म्हणून. गुच्छ दिलं ऐकलं तर ठीक आहे, पुढच्या वेळा झाल्यानंतर त्याच्या कॅबिनमध्ये बसू. पण अशी सिस्टीम चालू केली तर माझ्या कार्यकर्त्यांना विश्वास वाटेल की पार्टी माझ्या बरोबर आहे. म्हणून मी आज विश्वास देण्यासाठी आलेलो आहे. आणि तुम्हाला मी एवढंच सांगतो, नाशिकमध्ये 100% बदल करण्याची ताकद सामान्य जनतेमध्ये आहे. फक्त तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा, फक्त पोचण्याचा. आणि युवक विद्यार्थ्यांना सांगेल ही संधी आहे. मी आलो म्हणून माझा सत्कार वित्कार केला, साहेबांनी फोटो काढला, आता मला ओळखलं आहे. मी त्याला कसं ओळखलं, तो मागं बसला. माझं म्हणणं आहे माझा युवक आणि विद्यार्थी हा खरं फ्रंटलला मजबूत पाहिजे. महिला आघाडी आहेच आमची. महिला आघाडीनं सांगेल हे लाडक्या बहिणी आता ती नावं कमी होतात त्यांची यादी काढा, त्यांच्यापर्यंत पोचवा. जे कोण आता तिथं संभय उमेदवार 2029 असतील शेलार साहेब, मनामधून त्यांना सांगा तुला पुढच्या वेळेला तुला संधी देतो. पण त्याची यादी घेऊन त्याच्याकडे पोचवायचं आणि त्यांनी यादी दिली की आपण तिथपर्यंत मस्त पोचवा. आणि कसं महिलांच्या संदर्भामध्ये यांची धोरणं आहेत, कसे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला तर 100%. आता तुम्हाला सांगत नाही, आता दारूबंदी होणार होती, आता 350 दारूची दुकानं देणार आहेत. हा महिलांचा प्रचाराचा मुद्दा असला पाहिजे. या सर्व भूमिका घेऊन प्रत्येक दिवसाला ज्या घडामोडी होतात त्याच्यावर लगेच आपल्या ॲक्शन आले पाहिजे. आणि तुम्ही प्रेस घेत जा. आपले प्रवक्ता कोण आहेत, प्रवक्ता नेमा. नाहीतर तुम्ही शेलार साहेब तुम्ही 2 दिवसांनी 3 दिवसातून आठवड्यातून एकदा तरी तर प्रेस झाली पाहिजे. जिल्ह्याच्या आणि वेगवेगळ्या प्रश्नावर आपली भूमिका मांडली पाहिजे. आणि ती भूमिका मांडताना ही लोकांपर्यंत जाऊन द्या की असा अन्याय होतो, असा एखादी घटना घडली तरी तुम्ही त्याच्यावर आंदोलन प्रेस घेत जा. आणि प्रवक्ता चांगला एक नेमा अशी मी तुम्हाला सूचना करतो. आता प्रवक्ता नेमताना सुद्धा काही लोकांनी पक्षांनी पातळी सोडलेली आहे, नाही ते शिव्या देणारे प्रवक्ते नेमलेले आहेत. अशी 1-2 काढावे लागतील आपल्याला. पण वाटलं त्यांना कोर्स पाहिजे नसतं तर मी द्यायला लावतो. पण असे प्रवक्ते सुद्धा ज्याला आला तसंच उत्तर देणारे पाहिजे. हे नाईलाज आहे. आज बोलावं लागतं की महाराष्ट्राची संस्कृती बिघडून गेली राजकारणातली. म्हणजे मी जर शेलार साहेबांना पाया पडलं पाहिजे, ही आमची संस्कृती आहे वडीलधारी म्हणून. पण त्या शेलार साहेबांच्यावर आता शिव्या देण्याची पद्धत जर कोण करत आहे आणि त्याला पुरस्कर्ते करणारे कोण असेल, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही हे दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि खरंच सांगतो, ओबीसी असेल, BC असेल, आदिवासी असेल, धनगर समाजाचा असेल, वेगवेगळ्या सेलची चांगले कार्यकर्ते जे आहेत ॲक्टिव्ह, त्यांची नावं मला द्या, 1-1, 2-2 काय असतील ते. त्यांना आम्ही प्रशिक्षण करू. त्यांना प्रशिक्षण करून त्यांना राज्यस्तरावर आणि तुमच्या जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी देऊ, जेणेकरून त्या समाजामध्ये त्याच्या पद्धतीचं एक नेतृत्व म्हणून उभं राहिलं तर उद्या ते महाराष्ट्रातलं नेतृत्व होऊ शकतं. अशा प्रकारचं नियोजन आपण सगळ्यांनी करायचं आहे. ह्याच सूचना द्यायला आलो आहे. मी जाताना आत्मविश्वासाने सांगतो की तुम्हाला 100% साहेबांशी चर्चा झाली, शिबिर तर होईल, नाही शिबिर झालं तरी मोर्चा फक्त आपण काढायचा, ताकदीने करायचा. वेळ पडली तर महाविकास आघाडीने काढायचा का ठरवा, तुम्हाला अधिकार देतो. मोर्चा असा निघाला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये शेतकरी अजूनही जिवंत आहे, तो इतिहास घडू शकतो, तो नाशिकमधून व्हावा एवढी त्या ठिकाणी विश्वास देतो. आणि कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने सुरू करा. आता साधा कार्यकर्ता असला तरी उठला पाहिजे आता की मला हे सरकारच बदलायचं आहे. आणि ती बदलण्याची ताकद तुम्ही सगळ्यांनी ठेवा. जो कार्यकर्ता काम करेल 100% त्याची दखल पक्ष म्हणून आम्ही घेऊ, हे विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतोय. म्हणून मी सुरुवात इथून करत असताना, आता मी इथून संभाजीनगरपर्यंत जाणार आहे, तिथून अमरावती, अमरावतीतून विदर्भ, ह्या सगळीकडे जात असताना नाशिकची सुरुवात, आणि मला जवळच आहे,
तुम्ही नुसते हाक दिली तरी मी येतो, काय काळजी करू नका. आणि मग आपण या संदर्भामध्ये काम करायला सुरुवात करू. आमचे भुसारा साहेब इथं आहेतच, ते तुमच्याबरोबर संपर्कात राहतील. पक्ष बांधणीला मजबूत द्या. 2 महिने फक्त मेहनत करा माझ्या पदाधिकाऱ्यांनी. 2 महिन्यामध्ये वातावरण एवढं बदलून टाकू की बरेच पक्षांना वाटतं की हे संपले, आपण इथं मोठे झालेलो आहोत. एक दिवस असावा तेच संपवावे आणि आपला पक्ष वाढावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सर्वांना विनंती आहे की 2 मिनिटं आपण या ठिकाणी शांत